सततच्या पावसामुळे चोपडा तालुक्यात शेतातील आंतरमशागत शेतकऱ्यांना करता येत नव्हती. सततचा पाऊस आणि शेतात ओलावा यामुळे शेतात मोठ्या प्रमाणावर तण वाढलेलं आहे. तर अतिपावसानं पिकांवर रोग आणि अळीचा प्रादुर्भाव देखील आता होऊ लागलाय. पावसानं 2 दिवसांपासून उघडीप दिल्यानं शेतकरी राजा आपल्या शेतामध्ये आंतरमशागत करण्यासाठी धडपड करताना दिसतोय. पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव, अळीचा प्रादुर्भाव दूर करण्यासाठी फवारणी देखील शेतकरी राजा करतोय. तर शेतामध्ये तण मोठ्या प्रमाणावर वाढल्यानं शेतकऱ्यांना मजूर टंचाईमुळे निंदणी देखील करता येत नाहीये. त्यामुळं शेतकरी तणनाशक फवारणी करीत आहेत. या तणनाशकांमुळे पिकांवर आणि जमिनीवर याचा काय परिणाम होणार आहे हे माहीत असताना देखील मजुरांअभावी मजबुरीनं शेतकऱ्याला तणनाशकांची फवारणी करावी लागते आहे. यावर्षी कापूस हे पीक पेरणी करण्यात आली आणि सतत पाऊस सुरू आहे. सततच्या पावसामुळे कापूस या पिकावर मावा, तुडतुडे, पांढरी माशी व थ्रिप्स या कीटकांचा प्रादुर्भाव झालेला आहे. शेतकरी अडचणीत सापडलेला असून मजूरवर मिळत नाही. मजूर मिळत नाही, त्यासाठी मशागत आंतरमशागत आणि त्यामुळे आंतरमशागत सुद्धा थांबलेली आहे. थांबलेली आहे. मग आता फवारण्यासाठी काय तणनाशक मारतायत? हो, फवारणीसाठी तणांचा प्रादुर्भाव जास्त असल्यामुळे त्यावर तणनाशक हे मारण्यात येत आहे. मजूर मिळत नाही त्यामुळे. अच्छा दादा, मग हे जे तणनाशक मारतात त्याचा काय पिकांवर काही परिणाम होत असेल? त्याचा पिकांवर परिणाम होईल आणि परत जमिनीवर सुद्धा कडकपणा होण्याचा शक्यता आहे. तरी देखील आपण तणनाशक तरी देखील आम्ही तणनाशक मारतोय. मजूर अभावी? हो, मजुराभावी. अच्छा, किती आपलं हे क्षेत्र? 8 एकर.